नमस्कार. मी सदाशिव अंबोसे, दैनिक तरुण भारत कागल तालुका प्रतिनिधी. आज मी तमनाकवाडा तालुका कागल येथील सुरेश आनंदा चौगले यांच्या शेतावर आलेलो आहे. याचं कारण असं की सुरेश चौगले यांनी आपल्या शेतामध्ये की जे शेत डोंगराच्या पायथ्याला आहे आणि अशा शेतामध्ये त्यांनी जवळजवळ 2.25 एकरमध्ये ऊसाची लागण ही नोव्हेंबर महिन्यामध्ये केलेली आहे. आणि ही लागण उगवून आल्यानंतर या डोंगर परिसरातून काही गवे म्हणण्यापेक्षा सुमारे 30 गव्यांचा कळप दररोज त्यांच्या शेतावर रात्री येऊन पूर्ण त्या पिकाची नुकसान करून जातो. अर्धवट खाल्लेल्या स्थितीमध्ये आज ऊस आहे आणि प्रचंड खर्च त्यांनी ह्या ऊसावर केलेला होता. परंतु आज या शेतकऱ्याने हा ऊस काढण्याचीच तयारी ठेवलेली आहे. इतका या गव्या रेड्यांच्याकडून त्यांना त्रास होत आहे आणि हा त्रास म्हणून ते आज सहन करत आहेत. परंतु इतकं त्यांनी कष्ट करून मेहनत करून एक चांगलं पीक या डोंगराच्या पायथ्याला आणलेलं असताना गव्या रेड्यांच्याकडून फार मोठं नुकसान आज त्यांना सोसावं लागत आहे. दररोज इथे गवे येऊन त्या जे काय ऊसाचं पीक आहे त्याला फुटवे होतात, ते फुटवे खाऊन पूर्ण नुकसान करून जातात. त्याचबरोबर त्यांची या ठिकाणी एक विहीर आहे, त्या विहिरीवर विद्युत पंप बसवलेला आहे. त्याच्या केबलीसुद्धा या गव्या रेड्यांनी तोडून टाकलेले आहेत आणि त्या मोटरीचं सुद्धा त्यांचं नुकसान झालेलं आहे. नमस्ते. मी शेतकरी सुरेश आनंदा चौगले, राणा तमनाकवाडा. आज मी माझ्या शेतामध्ये झालेल्या नुकसानीचं आपल्या सर्वांसमोर माझी व्यथा मांडत आहे. या सावर्टी नावाच्या शेतामध्ये गट नंबर 496 येथे मी ऊसाची लागण 17 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण केली असून सदरची नोंद छत्रपती शाहू सहकारी कारखान्याला नोंद असून शाहू कारखान्याकडून मी जवळजवळ 76,000 रुपयाची खते क्रेडिटवर घेतलेले आहेत या लागणीसाठी. आणि या माझ्या ऊस पिकाचे गव्यांच्याकडून वारंवार नुकसान होत आहे. सदरचे पीक बऱ्याच वेळेला गव्यांनी खाऊन संपवलेले आहे आणि आज माझी मानसिकता अशी आहे की हे पीक ठेवणे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. वारंवार मी नेहमी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत रखवाली करत असतो, त्यांना हकलवून लावत असतो. वेळप्रसंगी ते माझ्या अंगावर देखील आलेले आहेत. मी झाडांचा आसरा घेऊन मी माझ्या पिकाचं संरक्षण करतो. माझी एकच विनंती आहे शासनाला की या विषयाचे गांभीर्य घेऊन वन विभागाने योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर माझे या पिकासाठी ठिबक सिंचन संच आहे तो देखील संपवलेला आहे. एकूण 2.25 एकर ही ऊस लागण केलेली आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली जमीन पूर्ण पाडलेली आहे, कोणतंही पीक घेत नाहीत कारण या गव्यांकडून त्यांचं नुकसान होत आहे. मी एकटाच असा शेतकरी प्रगतशील असल्याने भाडे तत्वावर पाणी घेऊन हा ऊस पीक जगवलेला आहे. पण यापुढं या पिकाचं संरक्षण होईल का नाही माझ्याकडून याची भीती असून मी इतका 1,20,000 पर्यंत याचा खर्च केलेला असून हा पूर्णपणे नुकसानीत असल्याने उद्यापासून मी या पिकाचं पीक काढून टाकणार असून भविष्य धोक्यात आहे सगळं आमचं. त्याचबरोबर आमचं यापुढं या पिकावरच आम्ही ओरिजिनल शेतकरी असून लहानापासून या पिकावरच आमचं सगळं अवलंबून आहे. भविष्यात येणाऱ्या अनेक अडीअडचणी, मुलांचं शिक्षण किंवा अनेक काही बाबींच्या तरतुदी आम्ही या पिकावर नियोजन केलेलं असतं ते संपूर्ण धोक्यात आलं असून एक प्रकारची मानसिक धक्का या पिकाच्या या गव्यांच्या हल्ल्यातून वारंवार होत असतो. म्हणून मी आज माझी ही व्यथा आपल्या सर्वांसमोर मांडत आहे.